पराग देसाई यांच्यावर 15 ऑक्टोबर रोजी कुत्र्याने हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान त्यांनी कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते खाली कोसळले आणि जखमी झाले. यानंतर सुरक्षा रक्षकाने त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी देसाई यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी जायडस रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे 22 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पराग देसाई हे अवघ्या 49 वर्षाचे होते. वाघ बकरी आज भारताची तिसरी सर्वात मोठी चहाची ब्रँड आहे. देशातील 24 राज्य आणि जगातील 60 देशांमध्ये चहाचा हा ब्रँड पोहोचला आहे. त्याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्वी काळात झाली होती. आज वाघ बकरी चहाचं 2000 कोटी रुपयांचं साम्राज्य आहे. 2 दिवसांपूर्वीच वाघ बकरीचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक पराग देसाई यांचे निधन झाले. अवघ्या 49व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या पराग देसाई यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते पडले आणि डोक्यावर जबर मार लागला. त्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या कंपनीचे पंचतंत्रांच्या गोष्टींशी खास कनेक्शन आहे. वाघ आणि बकरी एकाच भांड्यातून चहा पीत असल्याचे हे दृश्य अनेकांना अचंबित करणारे आहे. वाघ बकरी चहाचं 200 कोटींचं साम्राज्य कसं उभं राहिलं? महात्मा गांधींचाही यात काय हातभार होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. वाघ बकरी चहाची सुरुवात 1892 साली झाली. वाघ बकरीचे फाउंडर नारनदास देसाई आपले नशीब घडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तिथे त्यांनी मोठ्या कष्टाने पैसा उभा करत 500 एकरमध्ये पसरलेली चहाची बाग विकत घेतली आणि चहा पावडर विकायला सुरुवात केली. त्यावेळी भारतासारखंच दक्षिण आफ्रिकाही ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तिथल्या स्थानिक लोकांना आणि भारतीयांना वर्णभेदाचा सामना करावा लागत होता. त्यावेळी नारनदास देसाई यांना सुद्धा वर्णभेदाचा सामना करावा लागला. त्याच वेळी नारनदास महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. 1915 मध्ये नारनदास देसाई यांना दक्षिण आफ्रिका सोडावी लागली आणि ते भारतात परतले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी नारनदास यांच्या इमानदारीचं कौतुक करत त्यांना एक पत्र दिले. या पत्रामुळे त्यांना गुजरातमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग सोपा झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर कायम राहिला. गुजरातमध्ये परत आल्यावर 1919 मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये गुजरात टी डेपो नावाने व्यवसाय सुरू केला. 1980 पर्यंत हा ब्रँड सुट्या चहाची विक्री करत होता. इतक्या दीर्घ काळात पॅकबंद सीलबंद चहाच्या विक्रीकडे हा समूह वळलाच नव्हता. त्यानंतर त्यांनी डबाबंद चहा बाजारात उतरवला. 1980 पर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी खुली चहा पावडर विकली. त्यानंतर ते पॅकेजच्या रूपाचं चहा विक्रीला सुरुवात केली. 1934च्या आसपास त्यांनी गुजरात टी डेपोचं नाव बदलून वाघ बकरी असं ठेवलं. या ब्रँडने नारनदास यांना नवी ओळख दिली. काही काळातच हे नाव आणि चहाचा ब्रँड लोकांमध्ये लोकप्रिय झाला. देशातल्या 24 राज्यात आणि जगातल्या 60 देशांमध्ये लोकप्रिय झालेल्या चहाच्या ब्रँडचं नाव वाघ बकरी कसं झालं असा अनेकांना प्रश्न पडतो. आज वाघ बकरी चहाचं 2000 कोटी रुपयांचं साम्राज्य आहे. वाघ बकरीच्या लोगोत एका व्यक्तीच्या हातात चहाचा कप आहे, तर एका मोठ्या पेल्यात बकरी आणि वाघ चहा पिताना दाखवण्यात आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा लोगो लोकांमधला भेदभाव कमी करणारा आहे. लोगोतला वाघ हा उच्च वर्गाचं प्रतिनिधित्व करतो, तर बकरी ही सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करते. पण चहा एक असे पेय आहे जो श्रीमंत आणि गरिबीतला फरक मिटवतो. मार्केटिंग जगातलं सर्वात मोठं नाव असलेल्या फिलिप कोटलर यांनीही वाघ बकरीचा हा लोगो आणि त्यांच्या रंजक कहाणीला आपल्या पुस्तकात जागा दिली आहे. हा लोगो खूप अनोखा असल्याचं त्यांनी नमूद केलं. वाघ बकरी चहाचा लोगो भारतात प्रसिद्ध असलेल्या पंचतंत्र गोष्टींशीही साम्य दाखवणारा आहे. या पुस्तकातून प्राणी पक्षींविषयी प्रेम व्यक्त करणारा संदेश दिला जातो. वाघ बकरीचा चहा ब्रँडच्या लोगोमधूनही हेच सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1915 मध्ये ते काही मौल्यवान वस्तू, आदर्श विचार आणि महात्मा गांधी यांच्या
शिफारस पत्रासह नवीन सुरुवात करण्यासाठी भारतात परतले. 12 फेब्रुवारी 1915 रोजी त्यांना दिलेल्या महात्मा गांधींनी शिफारस पत्रात असे म्हटले होते की मी नरेंद्रदास देसाई यांना दक्षिण आफ्रिकेत ओळखत होतो. ते तिथे अनेक वर्ष यशस्वीपणे चहाचा व्यापार करत होते. हे प्रमाणपत्र त्यांना मायदेशी परतण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. महात्मा गांधींच्या पाठिंब्याने त्यांनी 1919 मध्ये अहमदाबादमध्ये गुजरात चहा डेपोची स्थापना केली. पण देसाईंवर गांधीजींचा प्रभाव म्हणजे स्वदेशी कंपनी चालवण्यापेक्षा बराच काही होता. चहा आणि सामाजिक समरसतेला हातभार लावणाऱ्या सकारात्मक चळवळीची ही सुरुवात होती. त्यावेळी वाघ बकरीच्या लोगोच्या माध्यमातून समतेचा संदेश देण्यात आला. वाघाचे चित्र किंवा वाघ आणि बकरी एकाच कपात चहा पितानाचे चित्र असलेला कंपनीचा लोगो देशातल्या जाती आधारित भेदभावाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि समतेचा प्रतीक बनला. या लोगोसह गुजरात चहा डेपोने 1934 मध्ये वाघ बकरी हा चहाचा ब्रँड सुरू केला. वाघ बकरी चहा हा देशातल्या प्रमुख समूहांपैकी एक आहे. या ब्रँडची 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल आहे. 40 दशलक्ष किलोपेक्षा जास्त चहा पावडरचं वितरण ही कंपनी करते. त्यामुळे देशातल्या प्रमुख ब्रँड्समध्ये या समूहाचा समावेश होतो. संपूर्ण भारतात राजस्थान गोव्यापासून ते कर्नाटक पर्यंत प्रत्येक घरामध्ये वाघ बकरी चहा पोहोचला आहे. पण या ब्रँडला मिळालेले हे यश सहजपणे साध्य झालेलं नाही. 1980 पर्यंत कंपनीने घाऊक आणि किरकोळ अशी दोन्ही दुकानांमध्ये सुटी चहा पावडर विक्री सुरू ठेवली. पण कंपनी टिकून राहावी आणि त्या वेळच्या कंपन्यांच्या तुलनेत वेगळेपण कायम राहावं यासाठी कंपनीने बदल करून पॅकिंग केलेला चहा गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड या नवीन नावाने विकण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण गुजरातमध्ये या संपादन केल्यानंतर कंपनीने पुढील काही वर्षात देशभर विस्तार करण्याचा निर्णय घेतला. 2003 ते 2009च्या दरम्यान ब्रँडचा विस्तार राजस्थान, महाराष्ट्र आणि युपी सारख्या अनेक राज्यांमध्ये झाला.